मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। भाजप दोन्ही शिवसेना तसेच मनसेच्या विरोधात काँग्रेस लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांनी केली आहे। मुंबईचा पाहिजे तसा विकास झाला नसल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसला एक संधी देण्याची मागणी केली आहे। मुंबई पालिकेसाठी जे सेक्युलर विचारांचे असतील त्यांच्यासोबत आघाडी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। विवाद नको विकास हवा हा नारा घेऊन काँग्रेस मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाणार आहे। कांग्रेस पार्टी इस बार चुनाव अकेला लड़ रहे हैं। महा विकास आघाड़ी के साथ हमने पार्लियामेंट की चुनाव लड़े, असेंबली की चुनाव लड़े, लेकिन इधर लोकल बॉडी के चुनाव है। लोकल बॉडी के चुनाव लोकल लेवल पे कंडक्ट करते हैं। हमारे कार्यकर्ताओं को भावना को लेकर के मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी ने यह डिसीजन लिया था कि इस चुनाव में हम अकेला लड़ेंगे। मुंबई के जो विकास होना चाहिए ये नहीं हो रहे। मुंबई महापालिका निगम के ऊपर जितना भी के द्वारा जितना भी काम लोगों को होना चाहिए था वो नहीं हुआ है। इसके जिम्मेदार कौन है? सबको जानते हैं इसके जिम्मेदार कौन है। इसको हम लोग हाईलाइट करना चाहते हैं। पुढे पाहूयात अजित पवार, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री जवळपास 1 तास बैठक पार पडली। राज्यातील अनेक मनपांमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावतीत राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे, तर मुंबईतही राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे। पुढील काही दिवसात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। नगर परिषद निकालानंतर या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्यातील अन्य मनपात मात्र राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी भाजप शिवसेना सोबत प्राधान्य युती करणार, पण जिथं युती होत नाही तिथं स्थानिक पातळीवर शरद पवार, राष्ट्रवादी आणि अन्य इतर पक्षांसोबत आघाडीची बोलणी करण्याचे संकेत बैठकीत राष्ट्रवादी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजितदादांना त्यांच्या पक्षाचे अधिकार आहेत आणि त्यामुळे त्यांचा निर्णय माननीय सुनील तटकरेजी, प्रफुल्ल पटेलजी आणि अजितदादा घेतील। मला वाटतं की महायुती आम्ही करतोच आहे, पण ज्या ठिकाणी खूप जास्त कार्यकर्ते आहेत सर्व पक्ष मिळून, त्यामुळे तेवढ्या सीटमध्ये ते पूर्ण होऊ शकत नाही, लढू शकत नाही। अशा वेळी मात्र वेगवेगळा लढण्याचा काही ठिकाणी राष्ट्रवादी, काही ठिकाणी आम्ही तर महायुतीत लढतो आहे, शिवसेना भाजपा, पण ज्या ठिकाणी खूप जास्त संख्या होते आहे त्या ठिकाणी मात्र मित्र मैत्रीपूर्ण लढत होईल। आणि त्यामुळं ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या ठिकाणी मात्र आम्ही कुठलेही मनभेद होणार नाही, असं कुठलंही वक्तव्य आणि निवडणुकीमध्ये असं कुठलंही कार्य आमच्याकडनं होणार नाही। पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेना भाजपा आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे आमचे कोर कमिटीचे मेंबर प्रत्येक महानगरपालिकेला बसतायत, चर्चा करतायत। ज्या ठिकाणी खूप जास्त कमी सीट आहे आणि जास्त कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी मात्र थोडा किवास आहे। आता काही ठिकाणी अजितदादांना वेगळं, काही ठिकाणी सोबत असं लढावं लागणार आहे, तर शेवटी निर्णय अजितदादा करणार आहे, त्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये मी काही बोलणं योग्य नाही। तर ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपसह महायुतीनं स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केली। लालबाग, परळ, दादर, माहीम, वरळी, भायखळ्यात दोन्ही पक्ष आपले उमेदवार देणार आहेत। शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढवणार आहेत आणि या भागातील माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे असले तरी या भागात युती शिंदेंना सर्व जागा सुटणार नसल्याचं बोललं जातंय। त्यामुळे या भागात काही जागा लढवत या जागांवर भाजप सुद्धा आपला उमेदवार देणार असल्यानं जोरदार चर्चा सुरू झाल्या। दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। आता बघूयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणतात। भूलथापांच्या आमिषाला बळी पडू नका असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। रवींद्र चव्हाण तुमच्या पाठीशी कायम उभा आहे, भाजपच्या कमळालाच मतदान करा असं आवाहन देखील रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे। ओळखीच्या नेत्यासाठी नाही तर विकासासाठी मतदान करा असं देखील त्यांनी म्हटलंय। रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीत मतदारांना आवाहन केलंय।
स्वराज्य संस्था चांगल्या विचाराच्या असणाऱ्या व्यक्तींच्या हातामध्ये, चांगल्या असणाऱ्या विचारांच्या असणाऱ्या पक्षाच्या हातामध्ये म्हणजे भाजपाच्या हातामध्ये द्या. 15 तारखेचं मतदान कमळाला करा. 15 तारखेचं मतदान कमळाला एक दिवस करा. 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी, 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी मी देवेंद्र फडणवीस म्हणून घेईन असा सांगणारा कर्तृत्ववान मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय. हे सर्व करण्यासाठी माझ्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, भूलथापांना बळी पडू नका. अनेक जण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भूलथापा देतील. अनेक जण गाडींच्या काचा सुद्धा खाली करत नाहीत. अनेक जण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुमच्या समोर येतील, पण 24/7 तुमच्या बरोबर असणारा रवी चव्हाण याला विसरू नका. एवढंच फक्त सांगायसाठी मी इथे आलो आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर महायुतीत चर्चेची तिसरी बैठक पार पडली. 21 तारखेच्या निकालानंतर बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. 22 तारखेपर्यंत संभाजीनगरमध्ये युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. युतीबाबत 50% बोलणी झाली असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली. हा एक ब्रेक घेऊन पुन्हा त्याच्यावर प्रमुख पदाधिकारी भाजपचे 4, शिवसेनेचे 4 असे बसून त्याच्यावर चर्चा करणार आहे. आणि मला वाटतं उद्या नगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे उद्या संध्याकाळी पुन्हा यावर एक सविस्तर चर्चा होईल आणि जे काही निर्णय होणार आहे तो आपल्यासोबत घेण्यात येईल. आम्ही जागाच्या वर नाही तर आता प्रभाग वाईज आम्ही चाललेलो आहोत. प्रभागामध्ये एखाद्या प्रभागामध्ये त्यांनी 3 जागा मागितल्या असेल तर आम्ही 2 जागा मागितल्या असेल, मग एक जागेचा डिस्प्यूट कुठे येते, तो डिस्प्यूट सॉल्व्ह करायचा कसा, मग पुढे कसं जायचं, हे या पद्धतीचं आमचं सगळं मार्गक्रमण चालू आहे. या 50% जागांमध्ये भाजपच्या किती जागा आहेत आणि शिवसेनेच्या किती? तो आज आम्ही डिक्लेअर करू शकत नाही. तुम्ही समजून घ्या. आमच्या उमेदवारांमध्ये त्याच्यामध्ये नाराजी होईल किंवा हे होईल, कन्फ्युजन